महाराष्ट्रात प्रत्येक सणाला बनवणारी अशी पुरणपोळी कशी बनवायची? साधी आणि सिंपल, मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. मी अश्विनी. आज नवीन ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन येत आहे. चला मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेऊया. डाळ घ्यायची, डाळीत पाणी टाकायचं, चांगले धुवून काढायची डाळ. एक कुकर घ्यायचं, कुकरमध्ये ती डाळ काढून घ्यायची. त्या डाळीला 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवायचं. गॅस पेटून पहिली शिट्टी फुल गॅसवर होऊन द्यायची, दुसऱ्या शिट्ट्या मिडियम गॅस करायचा, जे करून डाळ पण शिजल्या जाते चांगली. हळद टाकायची, तेल टाकायचं चांगलं, एक वगळी तेल, हळद थोडीशी, झाकण लावायचं, गॅसवर ठेवून द्यायचं कुकर. 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या, 5 ते 6 शिट्ट्या. जेव्हा डाळ शिजते तेव्हा एक साईडला पीठ मळून घ्यायचं. पीठ घेतलं गव्हाचं, त्याच्यात थोडा मैदा टाकला, ओलसर मैदा घालायचा आणि हळद घालायची, मीठ टाकायचं, मळून घ्यायचं चांगलं, थोडं थोडं पाणी करून. तुम्ही पाण्यातसुद्धा मीठ टाकून आणि पीठ मळून घेऊ शकता. चांगलं मळून घ्यायचं, भिजत घालायचं पीठ चांगलं. एक साईडला पीठ ठेवून द्यायचं भिजण्यासाठी. पीठ भिजून झालं की एकीकडे डाळ शिजून झाली माझी. पहा किती छान अशी डाळ शिजली आहे. आता ती गार होऊन द्यायची. गार झाली का कढईत टाकायची, परतून घ्यायची. एकीकडे गूळ घ्यायचा, अर्धा किलो डाळला अर्धा किलोला कमी गूळ घ्यायचा. तुम्हाला जर लय गोड आवडत असेल तर गोड करायचं, ज्याला फिक्का आवडतं तर फिक्का करायचं. मी कमीच गूळ घातला, आम्हाला गोड आवडत नाही जास्त, त्याच्यामुळे कमीच गूळ घातला. आता हे गूळ त्याच्यात टाकून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. इलायची आधी नाही टाकायची, पुरण परतून झालं की सगळं मग इलायची घालायची, जे करून इलायचीचा वास जात नाही. किती छान असं कोरडं झालं आहे आता पुरण गॅसवर. त्याच्यामध्ये गूळ घालायचा, तो सुरीच्या साहाय्याने कट करून घेतलेला गूळ त्या पुरणामध्ये टाकून द्यायचा, त्या पुरणामध्ये घालायचं. चांगलं असं परतून घ्यायचं पुरण. फुल गॅस नाही करायचा, फुल गॅस केला की ते पुरण जळून जाईल, खाली करपल्या जातं. मिडियम गॅसवरच परतवायचं पुरण चांगलं. पुरण चांगलं परतलं तर पोळ्या बी फुटती नाही, छान अशा पोळ्या येतात. थोडं मीठ घालायचं पुरणामध्ये, जे करून पुरण पण छान अशी चव लागते पुरणाची. मीठ टाकायचं. पाहू शकता माझं पुरण परतलं आहे, हाताला सुद्धा लटकत नाही असं पुरण परतलं आहे. आता वरून इलायची पावडर, इलायची आणि जायफळची पावडर घालायची. हलवून घ्यायचं, ते छान असं छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. मिक्स झालं की गॅस बंद करायचा. पुरणाची चाळण घ्यायची, त्या चाळणीत पुरण काढून घ्यायचं, दळून घ्यायचं पुरण छान असं चाळणीनं. चाळण घेतली. आता ह्या चाळणीत पुरण खाली एक मोठं भांडं घ्यायचं चांगलं, जे करून चाळलेलं पुरण त्याच्यामध्ये पडन खाली. त्या चाळणीत पुरण काढून घ्यायचं. पाहू शकता पुरण काढून घेतलंय मी असं चाळणीत. आणि पुरणाच्या साच्याच्या दळायच्या साहाय्याने ते पुरण हे करून घ्यायचं, रगडून घ्यायचं, चांगलं दळून घ्यायचं चाळणीमध्ये. पाहू शकता कसं पुरण त्या चाळणीच्या साहाय्याने खाली आलं आहे दळल्या गेल्यावर. सगळं असं माझं पुरण दळून झालं आहे. आता माझं कणिकसुद्धा पीठ भिजलं आहे गव्हाचं, ते सुद्धा चांगलं असं तेलात नंतर मळून घ्यायचं. भिजल्यानंतर बी तेलात मळून घ्यायचं, जे करून पोळी पण छान अशी येते आणि पोळी पण फुटत नाही आणि मऊ आणि लुसलुशीत अशी पोळी येते. पुरणाच्या स्वयंपाकासाठी पिठासाठी तेलाची जास्त गरज राहते.
तेलात असं पीठ मळून घेतलं की छान असं होतं. आता गोल आकाराचा उंडा करून घ्यायचा. छान अशी वाटी करून त्याच्यात पुरण घालून उंडा करायचा त्याचा आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची. आलटून पलटून पोळी लाटून घ्यायची. पाहू शकता माझी पोळी अशीक सुद्धा फुटलेली नाही आहे. किती छान आणि किती मोठी मी पोळी लाटली. थोडी सुद्धा पोळी फुटली नाही. तवा गरम झाला की तव्यावर टाकून भाजून घ्यायची. खालून भाजल्यावर पलटी करायची आणि वरून छान असं गावरान तूप लावून भाजून घ्यायची पोळी. भाजून घेतली मी पोळी, पाहू शकता तुम्ही. छान अशी माझी पोळी फुगली आहे. एकदम मऊ आणि लुसलुशीत, कुडं सुद्धा तुटलेली नाही आणि चिरलेली सुद्धा नाही, फुटली सुद्धा नाही माझी पोळी. मी किती पुरण भरलं तरी माझी पोळी, मी दुसरी सुद्धा पोळी लाटून घेतली तुम्हाला दाखवू. किती छान अशी फुगली ती पोळी, पाहू शकतात. गोल गरगरीत किती फुगली आहे. त्याला चांगलं तूप लावायचं. तूप लावून छान अशी भाजून घ्यायची. पाहू शकता किती छान अशा पोळ्या झाल्या माझ्या. तुम्हाला बी माझ्या पोळ्यांची रेसिपी आवडल्यास तुम्ही सुद्धा प्रत्येक सणाला घरच्या घरी अशी पुरणपोळी करू शकतात. तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी आवडल्यास तुम्ही सुद्धा अशी मऊ आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.